बेडगमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मिरज तालुक्यातील बेडग गावात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मल्लेवाडी रोडवरील कॅनॉलजवळ बिबट्या आढळून आल्याने नागरिकांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकट्याने बाहेर पडताना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात तातडीनं पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा गर्दी करू नये किंवा व्हिडिओ काढू नये अथवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आलेलं आहे. 8/2026 रोजी बेडगमधील एका वाहतूक करणाऱ्या युवकास बेडगमध्ये बेडग मल्लेवाडी रोडच्या डाव्या साईडला जी कॅनॉलचा DY1चा म्हैसाळ योजनेचा कळंबी कार्यालयाचा फोटो कालवा आहे, म्हणजे शब्बीर मुजावर संतोष कोळी यांची लोकवस्ती आहे. त्या तिथं त्याचा बिबट्या निदर्शन पडला. त्यांनी व्हिडिओ करून टाकलं, पण गावात अशी अफवा पसरली बिबट्या नाही आहे, चुकीची बातमी किंवा बाहेरला आहे. पण आता वन विभागाचे अधिकारी सन्माननीय सोनवणीकर साहेब इथे उपस्थित आहेत व त्यांची सर्व टीम रेस्क्यू टीम इथं बेडगमध्ये आता रात्रीच्या ह्या सुमारास इथे उपस्थित आहे. सर्वांनी बिबट्याचे पायाचे ठस तपासून बघितले. बिबट्या आपल्या बेडगमध्ये आला आहे. त्यामुळं आपल्या बेडगमधील सर्व सुज्ञ नागरिकांनी काळजी घ्यावी. विशेषतः शाळकरी मुलांना नेऊन सोडताना पालकांनी स्वतः गाडीवरून शाळेत नेऊन सोडावं. एक 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये का बेडगे जास्त काळ राहील असं साहेबांचं म्हणणं आहे की त्याची भटकंती असते. जास्त दिवसाला 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास असतो. त्यामुळे आपले बेडगे काय जास्त काळ राहणार नाही. त्यामुळे भीतीचं कारण नाही. तरी पण सतर्कता राहू म्हणून वृद्ध लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळच्या वॉकला कोणी बाहेर पाठवू नये. आणि लहान मुलं विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी. आणि आपली जनावरे असतील जनावरांच्या गोट्यात म्हणजे पॅकमध्ये बांधून ठेवावीत आणि याची सर्वांनी काळजी करावी. यासाठी आपलं वन विभाग आणि आपल्या बेडगमधील सर्व सुज्ञ नागरिक आपल्यासोबत आहोतच आहे. धन्यवाद. 2026 रोजी बेडग मल्लेवाडी रस्ता कॅनॉलजवळ बिबट्याचे दर्शन झालेलं ही बातमी खरी असून बेडगमधील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे मी आवाहन करीत आहे. शक्यतो करून लहान मुले, महिला वर्ग यांनी सकाळी बाहेर पडताना थोडं सतर्कतेनं बाहेर पडावं. लहान मुलांच्या सोबत पालकांनी असावं शाळेत पाठवताना, किंवा महिला वर्गांनी शेतीची कामं करण्याकरिता, मजूर लोकांनी, शेतकऱ्यांनी सर्वांनीच काळजी घ्यावी. बिबट्या हा काय एका ठिकाणी न थांबणारा प्राणी आहे. तो भ्रमण करीत असतो. ह्याच्या अगोदर तो मल्लेवाडी, कांचनपूर, सोनी, पुन्हा कळंबी या भागात त्याचं दर्शन काल परवा या 4 दिवसात झालेलं आहे. तोच बिबट्या इकडं फिरत आहे, तो भटकंती करत आहे. यापुढेही तो इथून निघून जाईल. फक्त बेडगमधील सर्व नागरिकांनी सतर्क राहावं एवढंच मी वन विभागातर्फे आवाहन करतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वन विभाग आपल्या पाठीशी आहे, याची खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यावी. आणि काय जर कुणाला कुठं जर काय आढळलं, बिबट्या संदर्भात काय माहिती आढळली, ठसे आढळले, तर वन विभागाशी संपर्क करावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बेडग.